आली. आम्हाला इथंच यायचंय परत. इथे थांबलोय पण आम्हाला आता रूम्स मिळत नाही. लक्झरी रिक्षावाले काका भेटले सो हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर आज आपण चाललेलो आहोत उज्जैनला आणि आता मी सध्या लोणावळा रेल्वे स्टेशनला आहे. सगळे इथे बाहेर इकडे तिकडे फिरतात आणि बिचारा कारण एकटा बॅग्सजवळ बसलेला आहे स्टेशनवरती. मी आता कॉल केला तर त्याचा फोन सुद्धा बंद आहे. आता त्याच्याकडेच जात आहे. गाईज तुम्ही बघू शकता कारण बिचारा एकटा इथं बसलेला बॅग्स घेऊन. त्याला टाकून गेले. क्या बोलते, पिणार का? अरे अरे अरे, एवढं मोठं लगेज एकटा घेऊन आलास आहे. एवढे कपडे लागतात का तुला एकट्याला? काय म्हणते स्वप्नाली, 4 तास वेट करून कसं वाटतंय? तुझं काय म्हणणं आहे? थकले आतापासूनच. अजून आपल्याला तिथे उज्जैनला जायचं बाकी, आताच थकलं तर कसं व्हायचं? जाऊया, तोपर्यंत एन्जॉय करून जाऊया. गाईज आता आमचे सगळे मंडळी इथे आलेले आहेत. आता मी निघाले. गेले माझे बॅग. दिस इज माय पर्सनल सगळं लगेच घेऊन चाललंय. आता 4 तास वेट केल्यानंतर फायनली आमची ट्रेनची वेळ झालेली आणि आम्ही आता निघालोय म्हणजे निघालो नाही. ट्रेन आता येते तर आम्ही पुढे आमच्या कोचजवळ चाललोय. आमचे रिझर्वेशन तर कन्फर्म नाही आहे आणि झालेलं तर आपल्याला एका सीटवर 2 जणांना ऍडजस्ट करून जावं लागणार आहे उज्जैनपर्यंत. कसं होणार? ट्रेन आली गाईज, आता पळावं लागणार आहे. तर गाईज आम्ही आता इथे आतमध्ये येऊन सेटल झालेलो आहोत. माझं बस नंबर तुम्ही बघू शकता, इट इज 39. तर आम्ही टोटल 12 जण आहोत आणि आमचे RAC मध्ये सीट असल्यामुळे आम्हाला सर्वांना 6 सीट मिळाल्या. तर आम्ही एक सीटवर 2 जण ॲडजस्ट करतो. तर 3 सीट आम्ही मुलींनी घेतल्या तर 3 सीट आम्ही मुलांना दिलेल्या आहेत. आणि सकाळी पहाटे उठल्यामुळे आता खतरनाक झोप लागलेली आहे. म्हणून मी पण थोडा वेळ पूर्ण रात्र पॅकिंग करण्यातच गेलेली आहे. झोपायला फक्त 2 ते 3 तास मिळाले. सकाळी पहाटे लवकर 11:30च्या लोकलने हे कोणालाच माहिती नव्हतं. आम्ही सर्व येणार होतो 12:30च्या लोकलने, तर ती कॅन्सल झाली. ते कळल्यामुळे सकाळी उठून खूप जास्त गडबड झालेली आहे. खूपशा वस्तू घरी राहिलेल्या आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी ब्लँकेटच आणली नाही. तर थंडीने कुडकुडणार आहे मी रात्री, याची गॅरंटी आहे मला. सो आता बघूया. आता मी झोपून घेते थोडा वेळ, मग नंतर भेटू. सो गाईज आम्ही फायनली उज्जैनला पोहोचलेलो आहोत. आता सकाळचे 6:30 वाजले. सगळेचे सगळे झोपेमध्ये आहेत. आता इथं रूम घ्यावी लागेल. आम्ही रूम सुद्धा बुक केली नाही, इतक्या हे झालेलं आहे. इथे गेल्यावर आता रूम बघायची आहे, रूम बुक करायची आहे. क्या बोलते करण भाई? नहीं भाई, ठंडी मस्त है. मेरे को गर्मी लग रही, तुमको ठंडी लग रही? क्या बोलती स्वप्नाली, कसं वाटतंय उज्जैनला? झोप झाली का? नाही, बिलकुल नाही. अरे किती गरम होत होतं रात्री. तुला थंडी वाजली की गरम झालं? माहिती आहे का? रस्त्यावर खिडकी उघडी होती शांती. नाही असं टन 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 एवढं व्हायचं लागलं. अजून पण झोप येते की आहे झोपायची इच्छा? आता जरा ठीक आहे. आता परत जाऊन झोपायचं. हे बघा उधर जमा 2-3
आता इथे आम्ही ऑटो केलेली आहे, सगळं लगेज वगैरे ठेवून निघालो हॉटेलला, जी कुठे आम्हाला माहित नाही, ध्रुवलाच माहिती आहे हॉटेल. आम्ही फक्त तोंड उचलून आलेलो आहे त्याच्या भरोशावर, आम्हाला काहीही माहित नाही. हो भैया आणि आता हाय हॉटेल कुठे आहे? हॉटेल आपण सध्या अवंतिका गेट पाशी उतरतोय. तिथं आपण बघूया म्हणजे हॉटेल बघायचे ते त्यानुसार आवडेल त्यानुसार आपल्या बजेटमध्ये पण बसला पाहिजे. याच्या भरोश्यावर आम्ही आलेलो आहोत. रूम नाही मिळाली तर आम्हाला इथंच यायचंय परत. ब्लँकेट पण नाही आणले. चलो 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 चल ना चल ना, बस ना. एकदम लक्झरी रिक्षा करून चाललोय आम्ही गाईस. पुढे एवढंच. 132 ऍक्शन. गाईस तुम्ही पाहू शकता आमची ट्रिप सुरू झालेली आहे. एकदम लक्झरी रिक्षा भेटलेली आहे, लक्झरी रिक्षावाले काका भेटले आणि आता आम्ही चाललोय फिरायला. आता हॉटेल स्टे करतोय, बघूया. स्पीकर इधर बंद बजाओ जरा यार, महाकाल की नगरी आहे यार. रात की होती नहीं है. A few moments later. गाईज आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत. हे राहिलं आमचं लगेज. गाईज आम्ही येऊन तर इथे थांबलोय, पण आम्हाला आता रूम्स मिळत नाहीये. रूम बघायला गेले होते पण तिथं रूम्स अवेलेबल नाही आहेत. तर ध्रुव आता परत दुसरीकडे रूम बघायला गेलेला आहे. काय वाटतंय करण? कुठं झोपायचं? रूम नाही मिळत आहे. स्टेशनवर बघितलेलं ना, तिथे झोप सगळे झोपतील. म्हटलं होतं ना, तिथंच नंबर आहे आमचा. खुश हुआ. असं दिसतं एवढं नाही. 7-8 तासाचा करत असले ना. हे अशी लोक बोलून बोलून नजर लावतात बघा. हीच ती लोक जी तुम्हाला मोटिवेट नाही डिमोटिवेट करतात. बात तो सही है. गाईज आम्हाला ही रूम मिळाली आहे. इथे टीव्ही आहे, एसी आहे, रूम पण क्लीन आहेत. इतका वेळ आम्ही भटकत होतो बाहेर, आम्हाला रूम मिळाली नाही. हे सगळे म्हणत होते बघू बघू, 2-3 हॉटेल्समध्ये बघितलं आणि फायनली इथे ही रूम मिळाली. टेन्शन एकदाच कमी झालंय. आता मस्त 2-3 तासाची झोप काढायची आहे आणि मग नंतरून आम्ही अराउंड 10:30-11च्या दरम्यान बाहेर निघणार आहोत. म्हणजे इथले सगळे मंदिर आधी फिरू आणि त्याच्यानंतर महाकालच्या मंदिरात जाणार आहोत. ते रात्री जाणार डिरेक्टली आरतीसाठी. आणि रूमचं म्हटलं तर आता 750 आम्हाला ही मिळाली, कारण आम्ही बंचमध्ये 6 रूम घेतलेले असल्यामुळे. आणि बस प्रेटी क्लीन आहे, वॉशरूम पण क्लीन आहे. वॉशरूम सांगतो आता मस्त झोपायचं आणि आवरून बाहेर निघायचं. भेटूया तुम्हाला डिरेक्टली 10:30 नंतर. तोपर्यंत मला